हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये भाग भांडवल मिळविण्याचे विविध प्रकार, कर्मचारी भाग विकल्प योजना आणि भाग वाटप प्रक्रिया इथपर्यंतचा अभ्यास केला होता। या व्हिडिओमध्ये आपण भाग हप्ते मागणीचा अभ्यास करणार आहोत। भागावरील हप्ते मागणी। सर्वसाधारणपणे कंपनी विक्रीस काढलेल्या भागावर संपूर्ण रक्कम एकदम कधीच मागवत नाही। सुरुवातीच्या काळात एकदम मोठ्या रकमेची गरजही नसते। म्हणजेच व्यवसाय सुरू केल्या एकदम संपूर्ण ऑथोराइज कॅपिटलची गरजही व्यवसायाला नसते। भागाच्या एकूण दर्शनी किमतीपैकी काही रक्कमच अर्जासोबत तर काही रक्कम भाग वाटपासोबत मागविली जाते। भाग अर्जासोबत किमान 5% रक्कम ही असली पाहिजे। ही रक्कम सोडून बाकी राहिलेली सर्व रक्कम कंपनी आपल्या गरजेनुसार हप्त्याने मागवू शकते। कंपनी आपलं अस्तित्व काळ विचारात घेऊन त्यानुसार हप्ते मागणी करू शकते। कंपनी आपल्या अस्तित्व काळात ज्यावेळी भागधारकांकडे हप्ते मागते तेव्हा त्याला भागावरील हप्ते मागणी असे म्हटले जाते। कंपनीच्या बाबतीत भागधारकांची जबाबदारी त्याने विकत घेतलेल्या भागाइतकीच मर्यादित असते, ती त्यांची लायबिलिटी समजली जाते। भागावर येणे असलेली रक्कम हप्त्यानुसार मागविण्याचा अधिकार हा संचालक मंडळाकडे असतो। संचालक मंडळ हप्त्याची रक्कम ही आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार ठरवू शकतात। ही रक्कम भाग वाटपाच्या भरलेल्या रकमेची हप्ते मागणी होत नाही, हे लक्षात घ्या। हप्ते मागणीबाबत काही तरतुदी कंपनी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। या तरतुदींचा आता आपण अभ्यास करूया। कलम 179 अनुसार हप्ते मागण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे। त्यामुळे एखादा संचालक किंवा संचालकाची उपसमिती हा अधिकार बजावू शकणार नाहीत। संचालक मंडळाच्या सभेत हप्ते मागणीचा रीतसर ठराव मंजूर व्हावा लागतो। त्यात हप्ते मागणीची रक्कम, रक्कम भरण्याची शेवटची तारीख, पैसे भरण्याचे ठिकाण इत्यादी बाबींचा उल्लेख असला पाहिजे। संचालक मंडळाने आपल्या या अधिकाराची अंमलबजावणी कंपनीच्या हितासाठीच केली पाहिजे। स्वतःच्या किंवा एखाद्या विशिष्ट गटाच्या फायद्यासाठी या अधिकाराचा वापर करता येणार नाही। म्हणजेच कंपनीला खरेच हप्त्याची गरज असेल तरच संचालक मंडळाने या हप्त्याची मागणी करावी। एका वर्गात मोडणाऱ्या सर्व भागांवरील हप्त्यांची मागवलेली रक्कम समान असली पाहिजे। आता उदाहरणार्थ की एका वर्गात इक्विटी शेअर्स दर्शनी मूल्य 10 रुपये असेल। आता हा भाग जर आपण विचारात घेतला तर इक्विटी शेअर आणि दर्शनी मूल्य 10 रुपये असणाऱ्या सर्व भागांची हप्ते मागणीची रक्कम ही समान असावी। वेगवेगळी रक्कम ही वसूल करता येत नाही। भागाच्या दर्शनी किमतीच्या 25% रक्कम जास्तीत जास्त प्रत्येक हप्त्याबरोबर मागविता येते। लक्षात घ्या, कंपनी भाग अर्जासोबत किमान 5% रक्कम मागवावी लागते आणि हप्त्यांचा विचार केला तर त्याच्या दर्शनी मूल्याच्या 25% पर्यंतच रक्कम मागवता येऊ शकते। म्हणजेच एक उदाहरण पाहूया। भागाची दर्शनी किंमत जर 100 रुपये असेल तर कंपनीला प्रत्येक हप्त्याची रक्कम ही 25 रुपयापेक्षा जास्त ठेवता येणार नाही। 2 लागोपाठच्या हप्ते मागणीचा कालावधी हा कमीत कमी 1 महिन्याचा असला पाहिजे। म्हणजेच कंपनीने हप्ता मागवल्यानंतर लगेच 1 महिन्याच्या आत दुसरा हप्ता त्यांना मागवता येत नाही। प्रत्येक सभासदाला हप्त्याची रक्कम, पैसे भरण्याची शेवटची तारीख व ज्या बँकेत रक्कम भरावयाची आहे त्या बँकेचे नाव
इत्यादी तपशील असलेली सूचना किमान 14 दिवस अगोदर दिली पाहिजे. संचालक मंडळाला हप्ते मागणी पुढे ढकलता येते किंवा रद्दसुद्धा करता येते. संयुक्त धारकांनी धारण केलेल्या हप्त्यावरील हप्ते भरण्यास ते संयुक्तरित्या तसेच व्यक्तिशः जबाबदार राहतील. नियमावलीत तरतूद असल्यास न मागवलेली रक्कम भागधारकाने संपूर्ण किंवा काही हिस्सा आपण होऊन दिला असल्यास कंपनीला तो स्वीकारता येईल. त्यावर 6% दराने व्याज कंपनीला देता येईल. आगाऊ भरलेल्या रकमेच्या संदर्भात भागधारकांना जादा मताधिकार मिळत नाहीत. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर आगाऊ रक्कम भरलेली असेल म्हणून तो व्यक्ती मताधिकार जर जादाने मागत असेल तर तो त्याला दिला जाणार नाही. जर ठरलेल्या मुदतीत हप्त्यावरील रक्कम भरली गेली नाही तर कंपनी 5% व्याज आकारू शकते. संचालक मंडळ व्याजाची बाकी राहिलेली रक्कम पूर्णपणे अथवा अंशतः माफ करू शकते. म्हणजेच संचालक मंडळ 5% व्याज आकारू शकते. कशावर? तर जर एखाद्या व्यक्तीने हप्त्याची रक्कम भरलेली नसेल तर. जोपर्यंत भागावर येणे असलेली रक्कम पूर्ण भरली जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे भाग हस्तांतरित होऊ शकत नाहीत. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडे भरलेले असलेले भागावरील रक्कम पूर्ण भरलेली नसेल तर त्या व्यक्तीला त्याचे भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने हस्तांतरित करता येत नाहीत. जर एखाद्या संचालकाने 6 महिन्याच्या आत हप्त्यावरील रक्कम भरली नाही तर त्याला आपले पद सोडावे लागते. ज्यांनी आपल्या हप्ते मागणीची रक्कम भरली नाही त्यांना सभेमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळत नाही. म्हणजेच जर एखादा भागधारक त्याने घेतलेल्या भागावरील रक्कम भरत नसेल किंवा भरलेली नसेल तर त्याला मतदान देखील करता येणार नाही. एकाच प्रकारच्या समान प्रकारच्या भागावर कलम 49 नुसार मागणी केली पाहिजे. कलम 50 नुसार नियमावलीने परवानगी दिल्यास कंपनीला भागावर सर्व किंवा अंशतः आगाऊ रक्कम घेता येते. म्हणजेच प्रत्येक कंपनीने जर आपल्या नियमावलीमध्ये तरतूद केलेली असेल तरच त्या कंपनीला आगाऊ रक्कम ही स्वीकारता येऊ शकते. आता पाहूया हप्ते मागणीची कार्यपद्धती. हप्ते मागणीची कार्यपद्धती एकूण 6 टप्प्यातून जाते. संचालक मंडळाची सभा, हस्तांतरण बंद करणे, हप्ते मागणीची यादी, हप्ते मागणीचे पत्र, हप्ते मागणीचे पैसे भरणे आणि थकबाकीदारांची यादी करणे. संचालक मंडळाची सभा. ज्यावेळी हप्ते मागणी करावयाची असते त्यावेळी प्रथम संचालक मंडळाची सभा बोलविली पाहिजे व त्यामध्ये हप्ते मागणीचा ठराव संमत केला पाहिजे. या ठरावात प्रत्येक भागावर मागावयाची रक्कम, पैसे भरण्याचे ठिकाण व शेवटची तारीख इत्यादी तपशील हा द्यावा लागतो. हस्तांतरण बंद करणे. ठरावाबरोबरच संचालक मंडळ आपल्या सभेत दुसरा ठराव करतात की ज्यामध्ये चिटणीसाला संचालक नोंदणी पुस्तक व हस्तांतरण नोंदणी पुस्तक 15 दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिला जातो आणि त्यानुसार संचालक मंडळाच्या आदेशानुसार कंपनी चिटणीस नोंदणी पुस्तक व हस्तांतरण नोंदणी पुस्तक बंद ठेवतो व त्याची सूचना जाहीर करतो. हप्ते मागणीची यादी तयार करणे. संचालकाच्या आदेशानुसार चिटणीसाने पुस्तके बंद केल्यानंतर तो वर्तमान भागधारकांची यादी तयार करतो. यामध्ये वर्तमान भागधारकांची नावे, पत्ते, त्यांच्या नावावर असणारी भागांची संख्या, त्यांच्याकडून येणे असलेली हप्त्याची रक्कम, आगाऊ आलेल्या हप्त्याची रक्कम, यावयाची निव्वळ रक्कम, मागील थकबाकीची रक्कम, पैसे भरावयाची तारीख यासारख्या बाबींचा समावेश यामध्ये केला गेलेला असतो आणि याची एक प्रत तो बँकेकडे देखील जमा करतो.
हप्ते मागणीचे पत्र तयार करणे व पाठवणे. हप्ते मागणीची यादी तयार झाल्यावर चिटणीस हप्ते मागणीची पत्रे लिहिण्याच्या कामास सुरुवात करतो. त्यालाच हप्ते मागणीची सूचना असेही म्हटले जाते. ही पत्रे चिटणीसाने तयार करत असताना त्या मागणी केलेली रक्कम किती आहे याची माहिती त्यामध्ये दिलेली असली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याकडे असणाऱ्या भागांची संख्या, यावयाची रक्कम यासाठी रिकामी जागा त्या पत्रामध्ये सोडलेली असली पाहिजे. यानंतर आहे हप्ते मागणी पैसे भरणे. हप्त्याची रक्कम कंपनीच्या बँकेमध्ये परस्पर भरण्याची किंवा सभासदांना केली जाते. हप्त्याची रक्कम भरताना भागधारकाने हप्ते मागणी पत्र सोबत नेले पाहिजे. हप्त्याची व पत्र बँकेकडे आल्यावर बँक पत्राच्या मधल्या भागावर पैसे मिळाल्याची नोंद करते. पत्राचा शेवटचा भाग स्वतःच्या संदर्भासाठी ठेवते. नंतर आहे थकबाकीदारांची यादी करणे. हप्ते मागणीची पैसे भरण्याची शेवटची तारीख संपल्यावर चिटणीस ज्यांनी हप्ते मागणीचे पैसे मुदतीत भरले नाहीत अशा लोकांची म्हणजे अशा डिफॉल्टरची तो यादी तयार करतो. संचालक मंडळ पैसे भरण्यासाठी मुदत वाढ करून देऊ शकतात. या मुदतवाढीमध्ये पैसे भरावेत यासाठी स्मरणपत्रसुद्धा या चिटणीसामार्फत पाठविली जातात. जर नियमावलीमध्ये तरतूद असेल तर कंपनीला थकबाकीदारांचे भाग जप्त देखील करता येऊ शकतात. एक छोटीशी शॉर्ट नोट आहे, भागावर आगाऊ रक्कम भरणे. कंपनी कायद्यात व नियमावलीत तरतूद केल्यानुसार कंपनी भागाची विक्री केल्यावर भागावरील रक्कम हप्त्याने वसूल करते. भागधारक कंपनीने जेवढ्या भागाची मागणी केलेली असेल भागधारक कंपनीने जेवढ्या भागांची मागणी केली असेल त्याप्रमाणे वेळोवेळी रक्कम भरतात. परंतु अनेकदा काही भागधारक कंपनीने हप्त्याची मागणी केली नसतानाही पुढील सर्व रक्कम भरतात. बऱ्याच वेळा भागाच्या संपूर्ण रकमेइतकी रक्कम एकदम भरली जाते. अशा रीतीने हप्त्याची मागणी करण्यापूर्वी भागधारक जी रक्कम भरतात तिलाच भागावर आगाऊ रक्कम भरणे असे म्हणतात. कंपनीला अशा प्रकारे जी आगाऊ रक्कम मिळते ती कॉल्स इन ॲडव्हान्स या खात्यामध्ये जमा केली जाते व कंपनीच्या ताळेबंदामध्ये ही रक्कम स्वतंत्ररित्या दाखविली देखील जाते. जर कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतूद असेल तर कंपनी अशा आगाऊ भरलेल्या रकमेवर 6% भागधारकांना व्याज देखील देऊ शकते. मात्र भागधारकांनी आगाऊ हप्ता भरला म्हणून तो जास्तीच्या लाभांशाला पात्र समजला जात नाही. थँक यू.